प्रेमा तुझा रंग कसा, अशा प्रकारचं एक काव्य बालपणी कधीतरी ऐकल्याचं आठवते. खरंच प्रेमाला रंग असू शकतो का? प्रेम कोणावर करावं, कशासाठी करावं, प्रेम कोणत्या हेतूने करावं, अशा गोष्टी प्रेम ह्या विषयामध्ये येऊ शकतात का? मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि अशा अनेक कवींनी ह्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त मात्र आज आपल्या शुभवर्तमानामध्ये एक महत्त्वाचा विचार मांडत आहे की प्रेम फक्त शेजाऱ्यावर करायचं नाही, प्रेम फक्त परिचितांवरती करायचं नाही, तर प्रेम सर्वांवरती करायचं, मित्रांवर करायचं आणि शत्रूंवर करायचं, आपल्या लोकांवरती करायचं आणि परक्या लोकांवरती करायचं. प्रेम करायचं म्हणजे नक्की काय करायचं? दुसऱ्या व्यक्तीची मानवी प्रतिष्ठा ओळखायची, दुसऱ्या व्यक्तीठायी लपलेला परमेश्वर पाहायचा, त्या परमेश्वरावरती प्रेम करण्याचा प्रयत्न करायचा. आणि हे सगळं करत असताना आपल्याला जी प्रेमाची अनुभूती किंवा प्रचिती अनुभव येतो, तो अनुभव आपल्या काळजामध्ये साचवून ठेवायचा. अशा प्रकारे माणूस ज्या वेळेला प्रेम करत असतो त्यावेळेला तो परमेश्वराच्या पद्धतीने प्रेम करायला सुरुवात करत असतो. कारण येशू सांगत आहे की तो नीतिमानावरती आणि दुर्जनावरती आपला पाऊस पाडतो आणि आपला सूर्य उगवत असतो. म्हणजे तो असा भेदभाव कधीच करत नाही. परमेश्वर प्रेम करत असताना केवळ एकच गोष्ट विचारात घेतो, आय लव्ह बिकॉज आय वॉन्ट टू लव्ह, आय लव्ह बिकॉज आय वॉन्ट टू शो माय लव्ह. मी प्रेम करतो कारण मला प्रेम करायचं आहे, मी प्रेम करतो कारण माझं प्रेम आहे हे मला दाखवायचं आहे. आणि त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं कारण नाही की ह्या विशिष्ट कारणासाठी मी प्रेम करतो असं नाही. एखादी व्यक्ती सुंदर दिसते म्हणून आपण तिच्यावरती प्रेम करू लागतो. खरं प्रेम कशावरती केलेलं असतं? ते त्या व्यक्तीवरती केलेलं असतं की त्या व्यक्तीच्या सौंदर्यावरती. एखादी व्यक्ती आपल्याला आवडते कारण ती आपल्याला मदत करते. मग आपण नक्की प्रेम कशावरती करत असतो? त्या व्यक्तीवरती करत असतो की त्या व्यक्तीकडून मिळणाऱ्या मदतीवरती करत असतो? एखादी व्यक्ती आपल्याला आवडते कारण ती चांगला वक्ता असते, कारण ती चांगला लेखक असू शकते, चांगला गायक किंवा गायिका असू शकते, चांगल्या प्रकारचे विचार मांडू शकते. मग आपण नक्की प्रेम कशावरती केलेलं असतं? त्या व्यक्तीवरती केलेलं असतं, त्या व्यक्तीच्या वक्तृत्वावरती केलेलं असतं, त्या व्यक्तीच्या लेखनावरती केलेलं असतं, त्या व्यक्तीच्या आवाजावरती केलेलं असतं की खरोखर त्या व्यक्तीवरती केलेलं असतं? साधं उदाहरण कुटुंबाचं घेऊया. कुटुंबामध्ये आईवडील आपल्या मुलाबाळांवरती प्रेम करत असतात. नक्की कशावर प्रेम करत असतात? त्या मुलांच्या गुणांवरती, त्या मुलांच्या अक्कल हुशारीवरती, त्या मुलांच्या दिसण्यावरती नाही. केवळ आणि केवळ ती मुलं आपली आहेत ह्या भावनेने प्रेम करत असतो. अगदी त्याप्रमाणे परमेश्वर देखील आपल्यावरती प्रेम करत असतो कारण त्यांनीच आपल्याला निर्माण केलेला आहे. म्हणून जसा तो परिपूर्ण आहे प्रेमाच्या बाबतीत, तसे आपणही असणं गरजेचं आहे. त्या परमेश्वराकडे अशा परिपूर्ण, निखळ, निरपेक्ष, बिनशर्त, अमर्याद अशा प्रेमाची देणगी मागूया.